नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे तर हा बघा खास पालकांसाठीचा हा व्हिडिओ आहे की मग पालकांनी बघा पालकांसाठी का हा व्हिडिओ आहे तर लक्षात घ्या मुलांना सरकारी अधिकारी कसं बनवायचे लक्षात घ्या. आता प्रत्येक पालकाचं बघा स्वप्न असतं की माझा मुलगा त्या ठिकाणी मोठा झाल्यानंतर मोठा अधिकारी व्हावा, हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं लक्षात घ्या. जर तुमच्या पाल्याला जर मोठा अधिकारी बनवायचा असेल तर तुम्ही पालक म्हणून तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आणि सर्वांनी हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी मध्ये बघा आपलं जे काही वेगळ्या बॅचेस चालू आहेत, स्कॉलरशिप बॅच आहे, याच्यामध्ये बघा सगळे तज्ञ शिक्षक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे ऑनलाईन बॅच त्या ठिकाणी सुरू केलेले आहे. 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, ठीक आहे, त्यानंतर 6वी नवोदय असेल, 9वी नवोदय असेल, अशा MTS असेल, अशा ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतल्या ऑनलाईन बॅचेस आपण आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये आपण सुरू केलेला आहे. तुम्ही म्हणाल की सर आता ह्या बॅचेस आम्ही कुठं बघायच्या, तर तुम्ही प्ले स्टोअरला जायचं, डबल ओ अकॅडमी नावाचं ऍप आपलं त्या ठिकाणी आहे, ते डाउनलोड करा. त्यामध्ये या सगळ्या बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. आपल्या ह्या सगळ्या बॅचेस बघा, आपल्या या सगळ्या बॅचेस या डिजिटल बोर्डवरती होणार आहेत. त्याचबरोबर मागील प्रश्नपत्रिकांचं एकदम डीप लेवलला आपण त्याचं सोल्युशन सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर संभाव्य प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. यामध्ये बघा तुमचा समजा एखाद्यांची शाळा, काही जणांची शाळा सकाळच्या मॉर्निंग शिफ्ट मध्ये असते, काहींची आफ्टरनून शिफ्ट मध्ये असते, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हे लेक्चर्स त्या ठिकाणी त्यांच्या वेळेनुसार ते बघता येणार आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादा घटक नाही समजला तर तो विद्यार्थी तो व्हिडिओ तो घटक कितीही वेळा त्या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजेच काय, अनलिमिटेड वॉच टाइम आपण त्या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. जर काही शंका कुशंका असेल तर 8010, ठीक आहे, काही शंका वगैरे असेल तर तुम्हाला अकॅडमीचा नंबर देतो, म्हणजे तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर विचारू शकता. अकॅडमीचा नंबर लक्षात घ्या, 8010 45 77 60 या नंबरला संपर्क करा आणि काही शंका कुशंका असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर बघा आता आपल्याला पुढं नेमकं पालकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे, ठीक आहे, तर त्यातला आपण एक एक मुद्दे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यातला पहिला मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की बघा पालकांनी पहिला मुद्दा लक्षात घ्या की मुलांना प्रशासकीय अधिकारी म्हणजेच IAS असेल, IPS असेल, क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसर बनवण्यासाठी पालकांनी खालील काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती लक्ष आतापासूनच तुमचं असलं पाहिजे. लक्षात घ्या. जर तुमची इच्छा असेल की आपल्या मुलाला मुलीला मोठं झाल्यानंतर अशा प्रकारे IAS असेल, IPS असेल, इतर जे काही क्लास 1 क्लास 2 जे काही अधिकारी आहे हे अधिकारी जर बनवायचं असेल तर तुम्हाला पहिला मुद्दा काय करावा लागेल बघा. त्यातला पहिला मुद्दा आहे पाया भक्कम करा. मग त्यांचा पाया भक्कम हा शालेय स्तरावरती होत असतो. लक्षात घ्या. जे स्पर्धा परीक्षेला पुढे जो काय अभ्यास आहे बघा त्याचा सगळा पाया हा शालेय स्तरावरतीच कव्हर होत असतो. म्हणून तुम्ही शालेय स्तरावरती तुमच्या मुलांमध्ये काय बदल केलं पाहिजे, तर पहिला मुद्दा आहे बघा, वाचनाची त्याला आवड निर्माण करा. वेगळ्या प्रकारचे अवांतर वाचन असेल, आपल्या वेगळ्या प्रकारचे जे काही त्यांचे सब्जेक्ट असतील, विषय असतील, ते त्यांच्यामध्ये त्यांना वाचण्याची आवड निर्माण करा. अशा प्रकारे बघा त्यांच्याकडून ते वाचून घ्या. काही गोष्टी त्यांना समजत नसतील तर त्या तुम्ही समजून सांगणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्याचबरोबर सामान्य ज्ञान असेल, वेगळ्या प्रकारचे जे काही जनरल नॉलेज आहे तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करा. आता उदाहरणार्थ भारताची राजधानी काय आहे, महाराष्ट्राची राजधानी काय आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठं आहे, पर्यटनाचा जिल्हा कुठं आहे, असं थोडं बहुत. मग महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत, लक्षात आलं का. मग समजा तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत, अशा बारीक सारीक गोष्टी आतापासून त्याला त्या ठिकाणी तुमचं काम आहे सांगायचं काम आहे. लक्षात आलं का. त्यानंतर बघा भाषिक कौशल्य असेल. आता विद्यार्थ्यांमध्ये बघा भाषिक कौशल्य जर वाढवायचं असेल तर त्यांना विविध विषयावरती अवांतर वाचनाला द्या. त्यांना वेगवेगळ्या जे काही भाषणाच्या ज्या काही स्पर्धा असतात त्याच भाषणाच्या स्पर्धेमध्ये आपल्या पाल्यानं जास्तीत जास्त भाग घ्यावा यासाठी त्याला प्रोत्साहन करा, त्याला मार्गदर्शन करा. आणि हे फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. वक्तृत्व कौशल्य हे फार महत्वाचं आहे आणि हे त्या मुलाला जर लहानपणापासून शालेय स्तरापासून जर त्याला ते अवगत झालं, लक्षात घ्या, तर जेव्हा तो क्लास 1 क्लास 2 चे जेव्हा इंटरव्ह्यू देत असतो त्या इंटरव्ह्यू
त्याला देणं सोपं होत जातं आणि पुढचं जे काही इंटरव्ह्यू घेणारे जे काही अधिकारी वर्ग असतो, तज्ज्ञ वर्ग असतो, लक्षात घ्या, त्यांचा त्या आपल्या पाल्याच्या बोलण्यावरती इम्प्रेशन पडत असतं आणि खूप सारं बघा इंटरव्ह्यूच्या मार्कावरती अंतिमरित्या तुम्हाला इंटरव्ह्यूच्या मार्क्सावरती परिणाम जाणवलेला दिसतो आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा मुद्दा बघितला आपण. दुसरा मुद्दा आहे बघा पदवी आणि विषयाची निवड. सगळ्यात पहिल्यांदा बघा तुमचा मुलगा हा इंजिनियर झाला पाहिजे, BA झाला पाहिजे, BComच झाला पाहिजे असं काही नाही. लक्षात घ्या, तुमच्या मुलाची आवड बघा, त्यानंतर त्याला पदवी कोणत्या ह्याच्यात त्याला ग्रॅज्युएट करायचंय तर ते आधी त्याच्या मनावर सोडा. लक्षात घ्या, जर तुम्ही कोणताही लक्षात घ्या कोणतीही पदवी दिली तर तो स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी तो देऊ शकतो. तो BCom असू द्या, BA असू द्या, MBBS असू द्या, MD असू द्या, काही असू द्या, तर त्या ठिकाणी तो कुठल्याही शाखेमधून स्पर्धा परीक्षा देऊ शकतो आणि क्लास 1 आणि क्लास 2 त्या ठिकाणी तो होऊ शकतो. त्याचबरोबर बघा विशेष पदवी, आता विशेष पदवी MBBS असेल, इंजिनिअरिंग वाला असेल तर त्यालाही UPSC MPSC त्या ठिकाणी देता येऊ शकतं. म्हणून तुम्ही तुमच्या पाल्याला कुठल्याही पदवीमध्ये त्या पदवीमधील विषयामध्ये त्याला ग्रॅज्युएशन करू द्या, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याला करू द्या. ठीक आहे. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या पाल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर बघा पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे त्याचबरोबर बघा पुढचा मुद्दा लक्षात घ्यायचा आपल्याला की बघा योग्य परीक्षांची ओळख करून द्या. आता जो आपला विद्यार्थी आपला पाल्य आहे लक्षात घ्या, त्याला काही UPSC MPSC बद्दल शालेय स्तरावरती काही माहित नसतं. त्याला तुम्ही आतापासूनच IPS काय असतो, PSI काय असतो, तहसीलदार काय असतो, तलाठी काय असतो, असे जे काही वेगळे जे काही पदव्या आहेत, जे काही ऑफिसरचे जे काही पद आहेत त्याच्याबद्दल एक सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याला आतापासूनच त्याला आवड निर्माण होईल. लक्षात घ्या. ठीक आहे. त्याला काय होईल, आवड निर्माण होईल. मग पहिलं बघा योग्य परीक्षांची ओळख करून देत असताना पालकाने त्याला काय करायचंय तर पालकाने बघा पहिल्यांदा पालकात स्वतःला त्या परीक्षेची प्राथमिक माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणजे पालकांना आधी माहिती मिळवायची आहे. लक्षात घ्या की IPS काय आहे, IPS देण्यासाठी मग IPS होण्यासाठी कुठली पोस्ट आहे, तहसीलदार होण्यासाठी मग कुठली परीक्षा आहे, हे आधी पालकांना माहित असलं पाहिजे. तरच तो पालक त्या विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतो. त्याचबरोबर बघा UPSC केंद्र सरकारच्या नोकरीसाठी बघा UPSC महत्वाचे आहे. IAS IPS व्हायचं असेल किंवा IFS व्हायचं असेल तर त्यासाठी UPSC महत्वाचं आणि UPSC ची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा राज्य सरकारच्या नोकरी जसं उपजिल्हाधिकारी असेल, तहसीलदार आहे, DYSP आहे, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कार्यकारी अधिकारी असे जे काही वेगवेगळे जे काही परीक्षा आहेत बघा त्यासाठी MPSC आहे आणि इतर बँकिंगच्या आहेत. बँकिंगमध्ये जर मॅनेजर व्हायचं असेल, फील्ड ऑफिसर व्हायचं असेल तर बँकिंगच्या एक्झाम द्याव्या लागतात. त्याचबरोबर जर तुम्हाला रेल्वे असेल, रेल्वेमध्ये त्या ठिकाणी रेल्वे डिपार्टमेंटच्या वेगळ्या एक्झाम होतात. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. ठीक आहे. अशा वेगळ्या परीक्षांची माहिती पालकांना असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा पुढे बघायचं आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासाचे वातावरण आणि शिस्त हे अत्यंत महत्वाचं आहे. बघा अभ्यासाचं वातावरण आणि शिस्त हे पालकांनी आधी हे गोष्टी लक्षात घ्या. त्यातला पहिला मुद्दा लक्षात घ्या, निकालापेक्षा प्रक्रियेवर भर द्या. काय मुलं काय करतात, मुलांवर केवळ निकाल हवा आहे असा प्रेशर टाकतात आणि त्याला अभ्यासाची प्रक्रिया एन्जॉय करू द्या. लक्षात घ्या. तर तुम्ही त्याच्यावरती बघा कुठल्या प्रकारचं बर्डन किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नका. नाही मला निकालच पाहिजे, मला 90% पाहिजेत, मला 95% पाहिजेत. पालक मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा आपण आपल्या पाल्याला दबाव टाकत असतो तर दबाव टाकत असताना त्याचा मानसिक स्थिती बिघडत असते. लक्षात घ्या. आणि मानसिक स्थिती बिघडल्यामुळं तो विद्यार्थी जेवढा काय अभ्यास करायचा असतो, जेवढे काय तो पर्सेंटेज घेणार असतो त्याच्या बुद्धीनुसार तेवढे तो पर्सेंटेज घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. मग तो वाम मार्गाला त्या ठिकाणी जाण्याची 100% शक्यता असते. म्हणून केवळ त्याच्या निकालावरती भर देऊ नका. लक्षात घ्या. तर त्याला त्याच्या अभ्यासाची जी काही प्रक्रिया आहे ती त्याला एन्जॉय करू द्या. लक्षात आलं का? ठीक आहे. त्यानंतर बघा सुसंगतता. मग स्पर्धा परीक्षेत हुशारीपेक्षा बघा सातत्याला जास्त महत्व आहे. दररोज ठराविक तास अभ्यास करण्याची त्याला काय करा, शिस्त लावा. आता मोठं झालं जेव्हा स्पर्धा परीक्षा करायची असते बघा तर त्यावेळेस कसं असतं बघा शिस्त फार महत्वाची असते. म्हणजे 4 दिवस अभ्यास केला, 2 दिवस गावाकडे गेला किंवा 2 दिवस नाही अभ्यास केला तर तसं चालत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये. स्पर्धा परीक्षेमध्ये कसं असतं
जोपर्यंत आपण लागत नाही, जोपर्यंत आपण परीक्षा पास होत नाही, तोपर्यंत तुम्हाला सतत त्या ठिकाणी अभ्यास करावाच लागतो. आणि ती जर शिस्त तुमच्या मुलांमध्ये जर तुम्ही आतापासून जर लावलात, तर ते खूप चांगलं आहे बघा भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर बघा डिजिटल डिटॉक्स. आता डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय बघा, इथे मी इमेज घेतलेली आहे, तुम्हाला सगळं कळलं असेल. हेडफोन आहेत, त्यानंतर मोबाईल आहे, वॉकी टॉकी, हेडफोन, मोबाईल, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिजिटल जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत लक्षात घ्या, मोबाईल असेल, हेडफोन असेल, त्याचबरोबर काही गेमिंग वगैरे असतील, तर हे सगळे या सगळ्यांना म्हणायचं डिजिटल डिटॉक्स म्हणायचं. आणि अभ्यासाच्या काळात सोशल मीडिया आणि मोबाईलचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी त्याला काय करा, प्रोत्साहित करा. त्याला तुम्ही समजून सांगा की मोबाईल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं तुझ्यामध्ये कशा प्रकारे अभ्यास कमी होतोय, तुझ्या बुद्धीवरती काय परिणाम होतोय, अत्यंत सुभाषित आणि व्यवस्थित त्याला विश्वासात घेऊन सांगा. तो नक्की आवडेल. जर तुम्ही त्याला रागावून सांगत असाल तर तो कधी ऐकणार नाही, तो जास्तच करेल. लक्षात आलं का? तर त्याला त्याचे लॉस त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहेत मित्रांनो. आणि हे सांगत असताना तुमचं रिलेशन हे आपल्या मुलासोबत किंवा मुलीसोबत हे अत्यंत मैत्री सारखं तुमचं हे रिलेशन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा पाचवा मुद्दा अत्यंत खूप चांगला आहे बघा. पाचवा मुद्दा सातत्याने बघा, हा जो पाचवा मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, जो पालक आणि पाल्य यांच्या संबंधितला तो मुद्दा आहे. लक्षात घ्या. आणि दोघांसाठी पण हा मानसिक ताण असतो. लक्षात घ्या. जर पालक आपला पाल्य जर नाही शिकला तर पालक पण ताण घेतो आणि पाल्य पण ताण घेतो. लक्षात घ्या. तर त्यामुळं दोघांचं पण त्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि ते राहिलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. ठीक आहे. तर बघा पहिला आहे अपयशाची भीती घालवा. आता तुमचा जो विद्यार्थी मुलगा आहे त्याला जर एखादा अभ्यासक्रम जर कठीण वाटत असेल तर त्यात त्याला यशाची खात्री नसते. जर यश मिळालं नाही तर त्याचा प्लॅन बी, ठीक आहे, किंवा पर्यायी करिअर काय असू शकते यावर चर्चा करून त्याला मानसिक बळ द्या. बऱ्याच वेळेस बघा विद्यार्थी हा मानसिक स्थितीमध्ये संतुलन बिघडून बसतो. याच्यामुळं काय होतं लक्षात घ्या की त्या मुलाचा ज्या फील्डमध्ये तो गेलेला आहे आणि गेल्यानंतर बघा तिथं त्याला सतत अपयश येत असतात. अशा वेळेस पालकांनी काय करायचे, त्याला मानसिक आधार द्यायचं आणि ते फील्ड सोडून दुसरा पर्यायी कुठलं करिअर करता येईल का यावर त्याच्यासोबत चर्चा करा आणि त्याला मानसिक संतुलनातून काय केलं पाहिजे, बाहेर त्या ठिकाणी काढणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा दुसरा आहे मुद्दा संयम ठेवायचा. अधिकारी बनणं बघा एक दीर्घ प्रक्रिया आहे. यात 2 ते 3 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. या काळात पालकांनी सुद्धा काय करायचं नाही, धीर सोडायचा नाही. बघा अधिकारी जेव्हा तुमचा पाल्य मोठं झाल्यानंतर, त्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेल, लक्षात घ्या, आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना जर अधिकारी व्हायचं असेल, अधिकारी होण्याची प्रक्रिया खूप लक्षात घ्या, खूप म्हणजे लांब प्रक्रिया आहे. लक्षात घ्या. आणि अशा वेळेस तुम्हाला तुमच्या पाल्याला त्या ठिकाणी धीर द्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या पाल्याचा तर धीर सांभाळायचाच आहे, पण तुमचंही त्या ठिकाणी मानसिक संतुलन तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवायचं आहे. ठीक आहे. चला आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पालकांनी पाल्यासाठी काय केलं पाहिजे हे मी बरेचसे मुद्दे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे आणि त्यानुसार अंमलात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर बघा आणखी काही तुम्हाला अडीअडचणी असतील तर अकॅडमीचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा. त्या ठिकाणी मी तुमच्या अडीअडचणी त्या ठिकाणी आणखी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत जाईल. त्याचबरोबर बघा आपल्या डबल अकॅडमीमध्ये स्कॉलरशिप बॅच, नवोदय बॅच, MTS बॅच, JNM बॅच अशा वेगवेगळ्या ज्या काही बॅचेस आहेत लक्षात घ्या, BTS वगैरे, त्या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत. या ठिकाणी बघा सगळे मार्गदर्शक तज्ञ टीम आहे. मी स्वतः त्या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे, शिकवणार आहे. ठीक आहे. जर काय अडचण असेल तर आमच्या डबल अकॅडमीच्या मोबाईल नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि अधिकची माहिती त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत सर्वांना थँक्यू.